परभणी जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यापैकी एक सेलू तालुक्यातील देऊळगाव या ठिकाणी गुरु गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्ष तृतीयास मोठी यात्रा भरते. यावर्षी 6 मे 2024 रोजी मोठ्या उत्साहात येथे यात्रा संपन्न झाली. गुरु गोरक्षनाथ मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की या गावातील मल्हार बाबा आवटे नामक हे गुरु गोरक्षनाथांचे खूप मोठे भक्त होते. देश भ्रमण करणारे गोरक्षनाथ हे सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा या गावात अनेक दिवस वास्तव्यास होते. गुरु गोरक्षनाथ हे 32 शिराळा या गावात वास्तव्यास असताना मल्हार बाबा हे नित्य दर्शनासाठी जात असत. पण उतरत्या वयामुळे त्यांना आता दर्शनासाठी येण्यास जमणार नाही असे त्यांनी गुरु गोरक्षनाथांना सांगितले. मल्हार बाबा यांना गुरु गोरक्षनाथ म्हणाले की मी तुझ्या सोबत तुझ्या गावापर्यंत येतो, पण मी गावाबाहेरच राहील. मल्हार बाबा गुरु गोरक्षनाथांची याच ठिकाणी सेवा करत असत व कालांतराने गुरु गोरक्षनाथांच्या चरण पादुकास दगडी बांधकाम करून मंदिर बांधले. त्या काळापासून चालत आलेली यात्रेची परंपरा आजपर्यंत चालूच आहे. आता त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून 81 फूट उंचीचे मंदिर व गुरु गोरक्षनाथ यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 27 मार्च 2024 रोजी करण्यात आली. तसेच गुरु गोरक्षनाथांच्या मंदिरासमोरच मल्हार बाबांचे मंदिर बांधण्यात आले. यात्रेच्या दिवशी सायंकाळच्या वेळी कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडण्यात येते. दहीहंडी फुटल्यानंतर यात्रा पुन्हा फिरते. रात्री मंदिरापासून पालखी निघते. ती पालखी रात्रभर चालते. सकाळी गावातील मल्हार बाबा मंदिरामध्ये त्या पालखीची आरती होते. गुरु गोरक्षनाथ मंदिरापासून पालखी निघाल्यानंतर मंदिर परिसरामध्ये कोणालाही थांबू दिले जात नाही. दुपारच्या वेळी गावकऱ्यांच्या वतीने आपापल्या घरून पोळी भाजी भात मंदिरामध्ये नेण्यात येतो. नंतर ते सर्व एकत्र करून आलेल्या भाविकांना महाप्रसादाची पंगत दिली जाते. यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने देखील येतात. आनंद जो आहे आणि हा गाण्याचा प्रकार जो असणार आहे तो प्रकार म्हणजे नामरूपी काला. नामरूपी काला याचा आनंद आपण या ठिकाणी प्रति वर्षाप्रमाणे त्यांना भाग्यवंत पहिला काल्याचा प्रकार सांगितला उपलोनिया पण देव काला गाव दैवा. दुसरा काला सांगितला